नाव काय तुझं? विदर्भी स्टाईल मठ्ठा. पाटील गेले पाटील मठ्ठा. सो हे गाईज, मी आहे अमरावतीमधून आणि आम्ही आज चाललो आहे आलू वांग्याची भाजी आणि रोडगा पार्टी करण्यासाठी. आमची आजची रोडगा पार्टीची ही लोकेशन आहे आमची कोंडेश्वर. कोंडेश्वर हे अमरावती पासून जवळपास 10 ते 12 किलोमीटर आहे. तर आम्ही चाललो आता पाणी घ्यायला. चला भाजीपाला धुण्यासाठी पाणी आम्ही घेतलेलं आहे. चला आता चाललोय भाजीपाला कापण्यासाठी. हे मागचं मंदिर बघू शकता, कोंडेश्वरचं महादेवाचं मंदिर आहे. चला आता चाललोय भाजीपाला कापण्यासाठी. खूप मजा वगैरे येणार आहे. आम्ही 10 ते 12 मित्र आहे आणि मजा म्हणजे खूप. आम्ही कालपासून प्लॅन बनवला होता. प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. त्याचे वाजले 12-2 वाजत आहे. चला या माणसाचा व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणते. केडचा व्हिडिओ टाकू पण तवा. सॉरी. तर पाणी घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही सर्व भाज्या स्वच्छपणे धुवून घेतल्या आणि मग सर्वजण बसलो भाजीपाला कापण्यासाठी. तर आमचा भाजीपाला कापणे कमी आणि आमच्या गोष्टी जास्त सुरू होत्या. त्यात हा माणूस एवढा चांगला ब्लॉग नसते काढत ना बे. एवढा असंच काढत असताना जायचा. तुला माहित आहे का? नंगा बोला लागतो त्या प्युअर लॅटेंट पाहिलं म्हणून तर असे वांदे लागलेले आहेत. हे बघा लागलं आपल्याला. हा ते झालं म्हणा. आपल्याला इंडियाज गॉट लॅटेंट नाही, आपल्याला इंडियाज गॉट आलू वांग्याची भाजी करायची आता. इंडियाज गॉल आले. आलू वांग्याची भाजी करायची. तरी ते आम्ही नाही तर यांनी या सर्वांनी भाजीपाला कापण्यासाठी सुरुवात केली. मी तर इथं फक्त व्लॉग काढत होतो आणि जस्ट काही ना काही उचलून खात होतो. कारण मी आज सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं. तर मला खूप भूक लागली. तुम्ही मी काही ना काही तर टमाटे असो, काकडी असो किंवा आपली कैरी असो, काही ना काही उचलून मी खातच होतो. भूक लागली आहे. सकाळपासून जेवण नाही झालं आणि आमच्या माणसाची भाजी व्हायची आणखी. अरे भूक लागली ना. नाश्ता नाही केला प्रियांशू मी ना. बरोबर प्रियांशू? आपण दोघं नाश्ता नाही केला तर यानंतर फायनली आम्ही रेडी होतो आपली झणझणीत आलू वांग्याची भाजी बनवण्यासाठी. तर त्यासाठी आम्ही जवळपास सुकलेल्या काड्या उचलून आणल्या आणि मग बनवली एक देसी स्टाईल चूल. तर हे 4 लोक होते ज्यांनी चूल बनवण्यासाठी खूप मशक्कत केली होती. त्यानंतर आम्ही चांगले कांदे कापून घेतले आणि या कांद्यांना दिली फोडणी. त्या फोडणी दिल्यानंतर आम्ही त्यात टाकले टमाटे, आलू वांगे आणि सर्व प्रकारचे मसाले, जेणेकरून आमची भाजी एकदम टेस्ट आणि एकदम कडक व्हावं. आपली लसलशीत भाजी झालेली आहे. वांग्याची भाजी, कप कप शिरा, आलू वांग्याची. आणि इथे मी तुम्हाला भाजी दाखवण्यासाठी आलो होतो. यांनी झाकणच बंद टाकलं. त्यानंतर आम्ही बनवला मठ्ठा, जे की मी बनवला होता. आजचा आपला लस्सीचा स्कोप तिलक भुसारेकडून सर्वांना देणार आहे. सर्वांना तिलक भुसारेकडून आज स्पेशल लस्सी. पैसे माझ्याकडून देणार नाहीये मी. तर यानंतर मी केला मठ्ठा टेस्ट आणि करायला लावली माझ्या मित्रांना माझ्या मठ्ठ्याची तारीफ. तर बघू काय म्हणतात ते. रोहन मट्टा कसा झाला बेटा? सुधा बोला. मस्त. मग माझी तारीफ ऐकून मी गेलो मंदिराकडे आणि तात्पुरतं दूरदर्शन केलं. तर मंदिराकडून वापस येताच एक क्यूटशी लहान मुलगी गेटवर खेळत होती. तर मी त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि रिअली ती खूप क्यूट आणि स्वीट होती. नाव काय तुझं? बघतू. कुठच्या तुझीच आहे? कोंडेश्वरचीच आहे का तू? तर मस्त दिदी खेळत होती आणि तिला बाय करून मी वापस आलो. तर मला हे तिघं दिसले सुका चिवडा खाताना. तर मला चला आपण मी थोडा सुका चिवडा भेळात आहे. आणि खरंच सुका चिवडा काफी भारी होता आणि एकदम मस्त होता. आणि जे सुका चिवडा खाल्ला आणि माझ्याकडे आले हे आजचे स्वीट. आपल्याकडे आजचं स्वीटेस्ट पदार्थ आहे जिलेबीवाले. दिस इज जिलेबीवाले. आणि हे माणूस आहे आपले जिलेबीवाले. सर जिलेबी आपल्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवावं लागेल. बॅग रे बॅग कुठे? बॅगेत ठेवून झाला मी. अबे सिक्युरिटी आहे. हा सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी आहे ते. सिक्युरिटी आहे. जिलेबी इज व्हेरी सिक्युअर. जिलेबी सगळ्यात आखरी घ्यायची आपल्याला जेवताना जिलेबीले. तर चला जेवणाची आपली सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे जेवणाची सुरुवात झाली. तिकडे आहे आमची भाजी. हर्ष देशमुख भाऊ आमची भाजी घेऊन येणार आहे. इकडे सर्वांनी ताटं वगैरे वाढलेले आहेत. हे आमचा मेन मठ्ठ्याचा प्रोग्राम. बुंदी रायता मठ्ठा विदर्भ स्टाईल. हर्ष भाऊ घेऊन या तुम्ही भाजी. डब्यात वरण आहे दिलेलं. वरण लागेल. आलू वांग्याच्या भाजी विदर्भ स्टाईल. ही भाजी तुम्हाला कुठंच नाही भेटणार. ही भाजी बेस्ट. खराब घे ना मागायचं. खराब राहू दे कागदी राहू दे. ही बघू शकता तुम्ही विदर्भ स्टाईल भाजी. तर तर्रीच नाही भाजी आहे पण भाजी तर्री नाही. पण भाजीचा टेस्ट एक नंबर आहे. हे आपल्या पोळ्या रोडग्या ना. ही भाजी हर्ष देशमुखची आम्हाला. हर्ष देशमुख भाऊ धन्यवाद तुम्ही आम्हाला वाढल्याबद्दल. तर हा आहे आपला आजचा मेनू. याच्यात आहे आलू वांग्याची भाजी,
याच्यात आहे जिलेबी, याच्यात आहे आपला सलाद, याच्यामध्ये कैरी वगैरे आहे सध्या भेटलेली, आणि आपला मेन म्हणजे रोडगा. तर भावांनो रिव्ह्यू द्या, भाजी कशी झाली, खाल्ली का रे? ओय रिव्ह्यू द्या ना. एक नंबर झाली का रे? सांगा रे बाकीचे. प्रियांशू खाऊच राहिला का? सांगा इकडे. पाटील ढोले पाटील जमली ना? बस. तर आपला आजचा प्रोग्राम सक्सेसफुल झालेला आहे. तर जेवण झाल्यावर आम्ही इथे सपाटलो होतो. पण आज होता 14 फेब्रुवारी म्हणजे की व्हॅलेंटाईन डे, आणि नेहमीसारखं आमच्यामध्ये पण होता एक लव्ह बर्ड. वैलेंटाइन डे पर आज सभी गम में है. ये सबसे गमीरे आशिक को नहीं इधर इधर गमीरे आशिक. एक रोडगे ने सबको सुला दिया. किती खाल्ले रे देशमुख? एक खाल्ला. किती खाल्लं का रोहन? इकडे दाखव रे शकल. अरे तू अथर्व देशमुखला टक्कर देऊ लागला का रे? अरे अथर्व देशमुखला टक्कर देऊ लागतो. हा टक्कर देऊ लागतो. हा व्हिडिओ त्यासाठी ठेवला. अथर्व देशमुख टक्कर. आणि बस जेवण झाल्यावर हा वरचा शॉट घेतला होता. मला याचं वातावरण खूप मस्त वाटलं. एकदम एन्व्हायरमेंट, गावाचं एन्व्हायरमेंट कसं एकदम मस्त असतं तसंच एक एन्व्हायरमेंट होतं. आणि बस इथे माझा मित्र हर्ष देशमुख हा गाईंना हागल होतो. तर गाई खूप सारं जेवण उरलेलं होतं, तर वेस्ट नाही म्हणून आम्ही गाईंना जेवण लावून दिलं. तर जेवण वगैरे झालं होतं. थोडे रोडगे उरले होते, ते आमच्या रूमवरच्या दादासाठी आम्ही आणले होते. तर त्यासाठी गाईंना हर्ष देशमुख हाकलत होता. तर 2 रोडगे आम्ही आमच्या रूमवरच्या दादासाठी वाचून घेतले. तर इथे थोडीशी कॉन्ट्रोवर्सी हा करण्याचा प्रयत्न करत होता, पण मी ही कॉन्ट्रोवर्सी इथे होऊ दिली नाही, कारण हा व्हिडिओ सगळेजण बघणार आहे त्यासाठी होऊ नाही दिली. तर फायनली आमची आजची आलू वांग्याची भाजी आणि रोडगा पार्टी चटया गुंडाळून समाप्त करण्यात आलेली आहे. तिथे आज आम्ही खूप मज्जा केली, मित्रांसोबत चांगला टाइम स्पेंड केला. आफ्टर ऑल आम्ही तर आता फायनल इयरमध्ये आहे, माहीत नाही पुढे कधी भेटणार. तर जस्ट कलेक्टिंग दिस ब्युटिफुल मेमरीज. तर चला, तुम्हाला आता जास्त इमोशनल न करता आम्ही काढल्या गाड्या आणि तयारी केली वापस जाण्यासाठी. जर तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल आणि रोडगा पार्टी करायची असेल, तुम्हाला इथे फक्त 100 रुपये द्यावं लागेल. आणि अमरावतीपासून म्हणलं तर चालेल, साईनगरपासून इथे डिस्टन्स जवळपास 15 किलोमीटर पडेल. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि आपली रोडगा पार्टी एकदम मस्तपैकी एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, तर आम्ही खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केलो, खूप चांगला टाइम स्पेंड केला. आणि बस इथे व्लॉग एंड करतो. तर ही गाडी बघा आणि व्लॉग एंड. तब तक के लिए बाय बाय.